हो हो ठीक आहे ठेवतो हा. ओके ओके. काय खिकी खिकी करत हसून राहिले हो? पोटात दुखते का? नाही नाही, माझ्या पोटात नाही दुखणार तर काय. ड्युटीवरून आले की एक तर मोबाईल घेऊन बसते, नाही तर टीव्हीच्या समोर टकरमकर पाहत राहते. ते तर सोडा, घरी गेले, माझ्या माहेरी गेले, तो असं वाटते की एखादा चोर पकडून आणलाय सारखे. हा, बिलकुल काही बोलणार नाही काही. स्वतःच्या माहेरी गेले, पाय टाकला की नाही तो रे बाबा बाबा, जसं की आनंदाच्या त्या काय म्हणतात त्याला ज्वालामुखी फुटली. काय काय वहिनी असं झालं, वहिनी तर तसं झालं, बापा बाबा 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 बाबा, काय 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 गोष्टी सुचते तुम्हाला देव आता जाणे. माझी वहिनी कशाला आली याच्यात? वहिनी कशाला आली म्हणजे सांगू का? त्या दिवशी साडी घ्यायला गेलो, त्या दिवशी माझ्या आईसाठी एखादी चांगली साडी दाखवा, आणि स्वतःच्या आईसाठी साडी ओ महाराज मस्त महागातली महाग साडी दाखवा असे बोलत होते तुम्ही. आता माझी आईला पण आणलं याच्यात. आई कशाला आली? आईला आणलं म्हणजे तुम्हाला माहितीच नाही. जसं घरी गेले की बाबा या महिन्यात ना पेमेंट खूपच कमी आलं, PLI पण भरायची आहे, LIC पण भरायची आहे, आणि स्वतःच्या माहेरी गेले की रामा जसं की झाडाला पैसेच पैसे, हे खर्च करू, आईस्क्रीम आणू की ते आणू, काय 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 आणत राहते की बसरे बस. पागल नाही झाली आहे मी, माहिती आहे मला. त्या दिवशी चुपचाप मध्ये 500ची नोट काढली, आईच्या हातात दिले, पिहूला ना खाऊ म्हणून द्यायचं बोलले ना तुम्ही, आणि माझ्या घरी गेले की आजीला म्हण ना एखादा ड्रेस घेऊन द्यायला. जशी की तुमची आई म्हातारी झाली, माझी आई अजून जवानच आहे. तू आता पागल झाली, तुला हॉस्पिटलला न्यायचंय. पागल वगैरे नाही झाली मी, जे आहे ना ते खरं बोलत असते मी. हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं तुला. मी जे बोलते ना ते खरंच बोलते नेहमी. काय करणार आहे मी, डोळ्यांना सगळं दिसते पण बोलू नाही शकत ना, बोललं तर मग जीवार येते, सोन बोलते.